हॅलो फ्रेंड्स, मी अमर ए3 अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. लर्न इंग्लिश थ्रू स्टोरीज या सिरीजच्या माध्यमातून आपण इंग्लिश भाषेचा अभ्यास ग्रॅमॅटिकली कसा करायचा हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर स्टोरी आपली स्टार्ट करूया. द नेम ऑफ द स्टोरी इज द फेथफुल डॉग. आता फेथफुलचा अर्थ होतो निष्ठावंत किंवा इमानदार. स्टोरी बघूया आपण. वन्स देअर वॉज अ फार्मर. आता वन्स देअर वॉज अ फार्मर. वन्सचा अर्थ होतो एकदा, देअरचा अर्थ होतो तेथे, वॉजचा अर्थ होतो होता, अ फार्मर म्हणजे एक शेतकरी होता. आपल्याला माहिती आहे ए किंवा यांचा वापर कोठे करण्यात येतो. जर सिंग्युलर काउंटेबल नाउन असेल तर त्यासमोर ए किंवा यांचा वापर करण्यात येतो. आणि जर आपल्याकडे येणारं असणारं जो नाउन आहे तर तो जर आपल्याला स्वरांपैकी असेल म्हणजे त्या शब्दाची सुरुवात जर स्वराने होत असेल म्हणजे ए ई आय ओ यू यांपैकी जर होत असेल तर त्यासमोर आपण अँडचा वापर करतो. आणि इतर जर कन्सोनंट व्यंजन असतील तर आपण अचा वापर करतो. येथे एफ आहे, हा कन्सोनंट आहे म्हणून येथे अचा वापर केला. पूर्ण सेंटेन्स बघूया. वन्स देअर वॉज अ फार्मर. तेथे एक शेतकरी होता. नेक्स्ट सेंटेन्स. ही लिव्ड इन अ विलेज. आता या वाक्यामध्ये टेन्स वापरण्यात आलेला आहे सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स कसा आपण बघूया. सिंपल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर याचं सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच काय तर अशी घटना जी भूतकाळामध्ये होऊन गेली. इंग्लिशमध्ये इट इज युज्ड टू एक्सप्रेस अन ऍक्शन विच हॅपन इन द पास्ट. आता बघूया. ही लिव्ड इन अ विलेज. लिव्ह या क्रियापदाचं दुसरं रूप झालं लिव्ड. म्हणजेच काय ही लिव्ड इन अ विलेज. तो एका गावामध्ये राहायचा. नेक्स्ट. ही हॅड अ डॉग. आता हॅड हे मॉडल ऑक्झिलरी वापरण्यात आलेलं आहे. हॅड मोस्टली दर्शवतात एक पोझिशन सांगण्यासाठी, एखादी गोष्ट आपल्या जवळ आहे, मालकीची आहे ते सांगण्यासाठी. आता एखादी गोष्ट भूतकाळामध्ये होती तर हॅड वापरला येते. ही हॅड अ डॉग. त्याच्या जवळ एक कुत्रा होता. जर एखादी गोष्ट आपल्या जवळ सद्यस्थितीमध्ये म्हणजे प्रेझेंटमध्ये आहे तर आपण हॅव आणि हॅजचा वापर करतो. तर हे हॅव आणि हॅज जे आहे ते कुठल्या प्रोनाउन समोर घ्यायचं याबाबत आपण आता बघूया. जर ही शीट असेल किंवा एखादं सिंग्युलर नाउन असेल तर त्यासमोर आपण हॅजचा वापर करायचा. या वाक्यामध्ये जर असं घेतलं समजा ही हॅज अ डॉग. त्याच्या जवळ एक कुत्रा आहे. किंवा शी हॅज अ डॉल. तिच्या जवळ एक बाहुली आहे. असं जर वाक्य असेल तर. जर भविष्यामध्ये एखादी गोष्ट आपल्या जवळ असेल तर आपण शाल हॅव किंवा विल हॅवचा वापर करतो. आता बघूया. आय आणि वी समोर फक्त शाल आणि विल हॅव दोन्ही पण वापरतात. आणि इतर जे प्रोनाउन आहेत आपल्याकडे ही शी इट यू दे यांच्या समोर फक्त विल हॅवचा वापर करण्यात येतो. जर आता तिन्ही याच्यामध्ये बघूया सेंटेन्सला आपण बघूया. आता समजा सद्यस्थितीमध्ये त्याच्याजवळ एक कुत्रा आहे असं वाक्य होईल. ही हॅज अ डॉग. त्याच्याजवळ कुत्रा आहे. ही हॅड अ डॉग म्हणजे त्याच्या जवळ कुत्रा होता. त्याच्या जवळ कुत्रा असेल तर ही विल हॅव अ डॉग असं वाक्य होईल. बघूया आता नेक्स्ट सेंटेन्स. इट वॉज व्हेरी फेथफुल. आता इट कुणासाठी वापरला. इट हा कुत्र्यासाठी वापरण्यात आलेला आहे. आता इट हे प्रोनाउन नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे निर्जीव वस्तूसाठी वापरतात किंवा प्राणी किंवा लहान मुलांसाठी वापरतात. तर डॉगसाठी इट वापरण्यात आलेला आहे. इट वॉज व्हेरी फेथफुल. फेथफुलचा अर्थ होतो निष्ठावंत किंवा इमानदार. तो कुत्रा कसा होता. व्हेरी फेथफुल, खूप इमानदार होता. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. द फार्मर हॅड ओनली वन सन. येथे सुद्धा हॅड वापरला जो की पोझिशन सांगतो. फार्मर हॅड ओनली वन सन. फार्मर म्हणजे शेतकरी. हॅड म्हणजे त्याच्या जवळ होता. ओनली वन म्हणजे एकुलता एक. सन म्हणजे मुलगा. त्या शेतकऱ्याला एकुलता एक मुलगा होता. नेक्स्ट सेंटेन्स. वन डे. वन डेचा अर्थ होतो एके दिवशी. द फार्मर वेंट टू द सिटी विथ हिज वाईफ. आता बघा. फार्मर वेंट टू द सिटी. गो या क्रियापदाचं दुसरं रूप आहे वेंट म्हणजे येथे सुद्धा सिंपल पास्ट टेन्स वापरलेला आहे. द फार्मर वेंट टू द सिटी विथ हिज वाईफ. आता विथचा अर्थ होतो सोबत. म्हणजेच काय. द फार्मर वेंट टू द सिटी. सिटी म्हणजे शहर. तो जो फार्मर होता शहराकडे गेला. विथ म्हणजे सोबत. हिज वाईफ म्हणजे तो फार्मर त्याच्या वाईफ सोबत शहराकडे गेला. ही लेफ्ट हिज सन. नेक्स्ट सेंटेन्स. ही लेफ्ट हिज सन ॲट होम अंडर द गार्ड ऑफ द डॉग. आता लिव्हचा अर्थ होतो सोडणे. या लिव्हचा विट होतो लेफ्ट. आता येथे सुद्धा सिंपल पास्ट टेन्स. ही लेफ्ट हिज सन ॲट होम. एखादं स्थळ सांगायचं असेल तर आपण तेथे च्या आसपास किंवा च्या जवळ या उद्देशाने ॲटचा वापर करतो. म्हणजे येथे बघा. ही लेफ्ट हिज सन ॲट होम म्हणजे त्याने त्याच्या मुलाला घरी ठेवलं किंवा सोडलं. अंडर हे प्रिपोजिशन आहे. अंडरचा अर्थ होतो खाली. द गार्ड ऑफ द डॉग. आता गार्डचा अर्थ होतो संरक्षण करणे. ऑफचा वापर होतो चाचीचे दर्शवण्यासाठी म्हणजे पॉझिटिव्ह म्हणून वापरतो. द डॉग म्हणजे कुत्रा. पूर्णांत बघूया. ही लेफ्ट हिज सन ॲट होम अंडर द गार्ड ऑफ द डॉग म्हणजे त्याने त्याच्या मुलाला कुत्र्याच्या संरक्षणाखाली ठेवलं. नेक्स्ट सेंटेन्स. In his master's absence, a wolf came into the house. बघा.
इन हिज मास्टर्स अब्सेन्स. आता मास्टर इथे ॲपोस्ट्रॉफी यस लागलेला आहे. ॲपोस्ट्रॉफी यसचा अर्थ होतो चाची चे. आता मास्टर्स म्हणजे काय, तर मालक म्हणे. इन हिज मास्टर्स म्हणजे त्याच्या मालकाच्या अब्सेन्समध्ये. अब्सेन्सचा अर्थ होतो अनुपस्थितीमध्ये, गैरहजेरीमध्ये. वुल्फ केम इन टू द हाऊस. आता कम या क्रियापदाचं दुसरं रूप होतं केम म्हणजे काय, आला. कम म्हणजे येणे आणि केम म्हणजे आला. तर बघूया, वुल्फ केम इन टू द हाऊस. इन टू हे प्रिपोजिशन आहे. इन टूचा मिनिंग होतो बाहेरून आत प्रवेश करायचा असेल तर त्यावेळेला आपण इन टूचा वापर केला जातो. इन टूचा अर्थ होतो च्या मध्ये. पूर्ण वाक्य बघूया. इन इज मास्टर अब्सेन्स, त्याच्या मालकाच्या अब्सेन्समध्ये, गैरहजेरीमध्ये, अ वुल्फ एक लांडगा केम इन टू द हाऊस, तो लांडगा घरामध्ये आला. नेक्स्ट, इट वॉन्टेड टू किल द चाइल्ड. आता इट ह्या लांडग्यासाठी वापरण्यात आलं. वॉन्टेड टू, वॉन्ट टूचा अर्थ होतो एखादी गोष्ट करायला पाहिजे किंवा करायला हवी. इट वॉन्टेड टू किल द चाइल्ड. किल म्हणजे मारणे. तर त्याचा उद्देश होता की, त्या लांडग्याचा उद्देश होता की आपण त्या बालकाला मारावं. नेक्स्ट सेंटेन्स, द डॉग फेल अपॉन द वुल्फ अँड किल्ड इट. आता फेल अपॉन, फेल अपॉनचा अर्थ होतो झपेट घेणे किंवा उडी मारणे. तो डॉग होता. आता फेल अपॉन द वुल्फ, त्या डॉगने काय केलं, त्या वुल्फवरती, त्या लांडग्यावरती झपेट मारली. अँड किल्ड इट. आता किल म्हणजे मारणे. किल या क्रियापदाचं स्वरूप झालं किल्ड. इट म्हणजे प्राण्यांसाठी, वुल्फसाठी. त्याने काय केलं, त्या कुत्र्याने त्या लांडग्यावरती झपेट मारली आणि त्याने किल केलं, मारलं. नेक्स्ट सेंटेन्स, इन द इव्हिनिंग द फार्मर रिटर्न फ्रॉम द सिटी. इन द इव्हिनिंग, आता इव्हिनिंगचा अर्थ होतो सायंकाळी. आता वेळ दर्शवायची असेल तर त्यापुढे मोस्टली आपण इन द असं वापरतो. म्हणजे इन द इव्हिनिंग म्हणजे आपण सायंकाळी म्हणूया. इन द आफ्टरनून दुपारी म्हणूया. इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी असं म्हणूया. आता इथे बघूया, इन द इव्हिनिंग फार्मर रिटर्न फ्रॉम द सिटी. आता रिटर्नचा अर्थ काय होतो, रिटर्न म्हणजे परत येणे. रिटर्नचं व्ही2 झालं रिटर्न, ईडी लागलं त्याला, म्हणजे हा सुद्धा सिंपल पास्ट टेन्स. फॉर्मचा अर्थ होतो पासून, द सिटी म्हणजे इन द इव्हिनिंग सायंकाळी तो शेतकरी शहरापासून वापस आला. नेक्स्ट सेंटेन्स, ही सॉ ब्लड ऑन द बॉडी ऑफ द डॉग. आता सी म्हणजे पाहणे. सी या क्रियापदाचं दुसरं रूप झालं सॉ आणि तिसरं रूप होतं सीन. आता सी म्हणजे पाहणे, तर सॉ म्हणजे पाहिला. मग ही सॉ ब्लड ऑन द बॉडी ऑफ द डॉग. आता ऑनचा अर्थ होतो वर, म्हणजे काय, ही सॉ ब्लड, त्या फार्मरने काय पाहिलं, रक्त पाहिलं. ऑन द बॉडी ऑफ द डॉग, ऑन द बॉडी म्हणजे शरीरावरती, त्या डॉगच्या शरीरावरती त्याने काय पाहिलं, एक रक्त पाहिलं. ही थॉट दॅट डॉग मस्ट हॅव किल्ड हिज सन. ही थॉट दॅट. आता थिंक म्हणजे विचार करणे. थिंकचं दुसरं रूप होतं थॉट म्हणजे विचार केला. तर ही थॉट दॅट, दॅटचा अर्थ होतो की, म्हणजे त्याने विचार केला की द डॉग मस्ट हॅव किल्ड हिज सन. आता मस्ट हॅव नंतर नेहमी फी3 येतं बघा, म्हणजे त्यानं विचार केला की त्या कुत्र्याने त्याच्या मुलाला मारलेलं असणार. आता आपण इतर जर स्ट्रक्चर बघितले तर कुड हॅव नंतर सुद्धा फी3 वापरतो. कुड हॅव कशासाठी वापरतो, तर एखादी घटना भूतकाळात करू शकला असता त्यासाठी कुड हॅव प्लस फी3 क्रियापदाचं तिसरं रूप. शुड हॅव नंतर सुद्धा फी3 येतं, म्हणजे एखादी गोष्ट करायला पाहिजे होती हे सांगण्यासाठी शुड हॅव प्लस फी3 असं वापरतात. येथे मस्ट हॅव किल्ड आहे, म्हणजे मस्ट हॅव नंतर नेहमी फी3 येणार. नेक्स्ट सेंटेन्स बघूया, ही बिकेम व्हेरी अँग्री अँड किल्ड द डॉग विथ हिज गन. आता बघा, बिकमचा अर्थ होतो होणे, बिकमचं व्ही2 झालं बिकेम म्हणजे झाला असं म्हणूया. ही बिकेम व्हेरी अँग्री, अँग्री म्हणजे रागात, तो खूप रागात आला. अँड किल्ड द डॉग विथ हिज सन, किल म्हणजे मारणे, किलचा व्ही2 झाला किल्ड. किल्ड द डॉग विथ हिज गन, विथचा अर्थ मदतीने किंवा सहाय्याने, म्हणजे तो रागात आला, तो शेतकरी रागात आला आणि त्याने बंदुकीच्या मदतीने त्या कुत्र्याला मारलं. नेक्स्ट सेंटेन्स, when he rushed inside to have a look at the baby. फेनचा अर्थ होतो जेव्हा. ही रश, ईडी लागलाय म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप झालं. रशचा अर्थ होतो धावणे आणि रश ईडी लागलं त्याला म्हणजे तो धावला. जेव्हा तो धावला, कुठे धावला, इनसाइड, इनसाइडचा अर्थ होतो मध्ये. टू हॅव अ लुक ॲट द बेबी, लुक म्हणजे पाहणे. जेव्हा तो घरामध्ये त्या बाळाला पाहण्यासाठी धावला. ही सॉ द चाइल्ड क्वाईट सेफ अँड वुल्फ लाईंग डेड नियर हिम. ही सॉ, सी म्हणजे पाहणे, सीचा व्ही2 झाला सॉ. ही सॉ द चाइल्ड क्वाईट सेफ, सेफ म्हणजे सुरक्षित. त्याने पाहिलं की घरामध्ये जो बाळ होतं ते सेफ होतं, सुरक्षित होतं. अँड वुल्फ लाईंग डेड नियर हिम. आता लाईंगचा अर्थ होतो झोपणे किंवा झोपला. वुल्फ जो होता तो कोल्हा होता, लाय होता, पडलेला होता, झोपलेला होता. डेड नियर हिम म्हणजे हिम म्हणजे त्याच्या, त्या बालकाच्या बाजूला डेड झालेला म्हणजे मेलेला तो वुल्फ होता. नेक्स्ट सेंटेन्स, द फार्मर अंडरस्टूड. अंडरस्टँड म्हणजे समजणे, अंडरस्टँडचं व्ही2 झालं अंडरस्टूड, म्हणजे द फार्मर अंडरस्टूड, त्या शेतकऱ्याला समजलं.
व्हॉट हॅड हॅपन देअर. हॅपन म्हणजे घडणे. तेथे काय घडलेलं होतं त्यात शेतकऱ्याला समजलं. अँड ही रिपेंटेड ओव्हर हिज फोली. आता रिपेंट म्हणजे पश्चाताप करणे. सिंपल पास्ट टेन्सची रचना सब्जेक्ट प्लस V2 म्हणजे काय, त्याला पश्चाताप झाला. ही रिपेंटेड ओव्हर, ओव्हर म्हणजे वर, हिज फोली म्हणजे त्याला त्याच्या मूर्खपणाबद्दल पश्चाताप झाला. आता या स्टोरीचं मोरल बघूया. मोरल म्हणजे बोधवाक्य आहे. हेस्ट मेक वेस्ट म्हणजे काय, अतिघाई ही नेहमी नुकसानकारकच होते. तर मित्रांनो, ही होती आपली महत्त्वाची अशी स्टोरी. संपूर्ण आपण ग्रॅमॅटिकली पाहिलेली आहे. तर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही शेअर करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.